राज्यातील कापसाचे भाव पुढील आठवड्यात जाणार 12,000 रुपयांच्या पार. सरकारनं अखेर 21 जिल्ह्यांमध्ये कापूस खरेदीची मर्यादा वाढवली. शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला अखेर भाव कडाडणार. शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण. कापूस खरेदीची मर्यादा आता 30 क्विंटलपर्यंत करा अशी मागणी त्या ठिकाणी जोर धरत होती. परंतु या मागणीला अखेर यश आलेलं आहे. अखेर या मागणीला मान्यता मिळालेली आहे आणि यामुळे सीसीआय आता शेतकऱ्यांचा सर्व कापूस त्या ठिकाणी खरेदी करणार आहे. सध्या कापसाला राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समिती आहे, मग त्यामध्ये समुद्रपूर बाजार समिती असेल, अकोला असेल, भद्रावती कापूस मार्केट असेल, जालना कापूस मार्केट असेल, नागपूर असेल, धुळे असेल, वर्धा यासारख्या बाजार समित्यांमध्ये कापसाला अगदी 8,100 रुपयापर्यंत चांगल्या प्रतीच्या कापसाला बाजारभाव मिळतोय. आणि हा भाव पुढील आठवड्यात अगदी 12,000 रुपयांच्या पार होईल की काय असं चित्र एकंदरीत निर्माण झालेलं आहे. पुढ्या बाजारात कापसाचा सध्या तुटवडा निर्माण झालेला असून ज्या काही छोट्या वस्त्रोद्योगातील कंपन्या असतील त्या आता खुल्या बाजारामधून कापसाची खरेदी मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहे. आणि नेमकं याच पार्श्वभूमीवरती कापसाला 12,000 रुपये भाव मिळणार का आणि राज्यातील 21 कोणत्या नेमके जिल्ह्यामध्ये सुधारित कापसाची खरेदी मर्यादा ही आता त्या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे. संपूर्ण अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, राज्यात कापसाची कमी उत्पादकता निश्चित केल्या गेल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजीची त्या ठिकाणी भावना होती आणि यामुळे हमी भावाने कापूस विक्री करण्यामध्ये त्या ठिकाणी अडचणीत येत होते. याशिवाय राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना असतानाच याच पार्श्वभूमीवरती राज्याचे जे काही कृषी आयुक्त आहेत सूरज मांढरे साहेब यांनी बुधवारी परिपत्रक काढून कापसाची जिल्हानिहाय सुधारित उत्पादकता त्या ठिकाणी जाहीर केली आणि यामध्ये 21 कापूस उत्पादक जिल्ह्यांचा याच्यामध्ये त्या ठिकाणी समावेश आहे. एकंदरीतच कृषी विभागाने जाहीर केलेल्या वाढीव मर्यादेनुसार कापसाची खरेदी करण्यासाठी पणन विभागाने सीसीआयला पत्र पाठवलं आहे आणि लवकरच याची अंमलबजावणी देखील त्या ठिकाणी होणार आहे. बहुधा पुढील आठवड्यातच ही जी काय खरेदी आहे ती त्या ठिकाणी होणार असल्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी दिली आहे. त्यामुळे राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वाढीव कापूस खरेदीदारामुळे राज्यातील कापूस आयात तुर्तास स्थगित होणार असून राज्यामध्ये कापूस दराला मोठा आधार त्या ठिकाणी आता मिळणार आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर सीसीआयने यंदा हमी भावानं कापूस खरेदी करताना राज्यांच्या कृषी विभागाकडून उत्पादकतेची माहिती घेऊन जिल्हानिहाय खरेदीची मर्यादा त्या ठिकाणी ठरवली होती. परंतु एका जिल्ह्यामध्ये परिस्थिती वेगळी असते आणि काही भागात उत्पादन हे कमी जास्त असतं, म्हणून त्या ठिकाणी दुपटीपर्यंत उत्पादकता येत असते. परिणामी ते जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची सरासरी उत्पादकता त्या ठिकाणी कमीच असते. जमिनीची गुणवत्ता असेल, त्या ठिकाणी कापसाचा वाण असेल, पाणी आणि खत यांचं व्यवस्थापन, शिवाय रोग नियंत्रण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी फरक दिसत असतो. एकंदरीतच कापूस खरेदी करताना जिल्ह्याची सरासरी उत्पादकता गृहीत धरल्याने अनेक शेतकऱ्यांचा जो काही उरलेला कापूस आहे हा खुल्या बाजारात त्या ठिकाणी विकावा लागतो आणि यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे खरेदीची मर्यादा वाढवण्याची मागणी शेतकरी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून त्या ठिकाणी वारंवार होत होती. परंतु आता कृषी विभागाने सुधारित उत्पादकतेची आकडेवारी त्या ठिकाणी आता जाहीर केलेली आहे. त्याचमुळे शेतकरी जो काय कापूस आहे आता सीसीआयला त्या ठिकाणी विकू शकतील आणि सीसीआयने ठरवून दिलेला जो काय बाजारभाव आहे 8,110 रुपये हा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नक्की मिळणार आहे. एकंदरीतच शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेत कृषी विभागानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये पीक कापणी प्रयोगानुसार त्या ठिकाणी जास्त उत्पादन असलेल्या 25% प्रयोगशीलता उत्पादकता ग्राह्य धरण्याचा त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील उत्पादकता जाहीर त्या ठिकाणी अधिक आलेली आहे आणि त्यामुळे कापूस खरेदीची मर्यादा आता वाढणार आहे. जिल्हानिहाय कापूस उत्पादकता ही केवळ केंद्रावर तर कापूस विक्री करण्यासाठी त्या ठिकाणी गृहीत धरण्यात यावी असं आयुक्तांच्या परिपत्रकानुसार त्या ठिकाणी आता नमूद करण्यात आलं आहे. यामुळे नेमका हे काय होणार, फायदा काय होणार आहे की खुल्या बाजारातील जो काही कापूस आहे ज्याची कापसाची तुटवडा त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो आणि ज्या काही छोट्या मोठ्या वस्त्रोद्योग कंपन्या आहेत त्या खुल्या बाजारातून त्या ठिकाणी कापसाची विक्री करत असतात आणि त्यामुळे आता ह्या कंपन्या जास्तीचा भाव देऊन त्या ठिकाणी कापसाची विक्री खुल्या बाजारातून करतील अशी त्या ठिकाणी शक्यता आहे. एकंदरीतच प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी काय कापूस मर्यादा आहे आता ती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. ही जी काय कापूस मर्यादा आहे ती प्रति हेक्टरी क्विंटलमध्ये त्या ठिकाणी देण्यात आली आहे. मग अकोल्यामध्ये त्या ठिकाणी आता वाढली 15.44 क्विंटल, तर बुलढाण्यामध्ये 15.91 क्विंटल, वाशिममध्ये 18.47, अमरावतीमध्ये 21.88, यवतमाळमध्ये 14.45 क्विंटल, वर्ध्यामध्ये 23, नागपूरमध्ये 19.93, चंद्रपूरमध्ये 20.61, गडचिरोलीमध्ये 23.30, हिंगोलीमध्ये त्या ठिकाणी 13.37 क्विंटल, परभणीमध्ये 15.84, नांदेडमध्ये 16.19, धाराशिवमध्ये 15.11, लातूरमध्ये 24.70, बीडमध्ये 21.07, जालन्यामध्ये 11.89, छत्रपती संभाजीनगरमध्ये 14.14, अहिल्यानगरमध्ये 17 क्विंटल,
जळगावमध्ये 13.13, नंदुरबारमध्ये 12.47 आणि धुळ्यामध्ये 10.74 एवढी त्या ठिकाणी आता खरेदी मर्यादा ही त्या ठिकाणी वाढवण्यात आली आहे. एकंदरीत जास्त जी काही खरेदी मर्यादा आहे ती लातूरसाठी आहे आणि कमीत कमी जी काही खरेदी मर्यादा आहे ती आता त्या ठिकाणी आपण जर का पाहिलं तर साधारणतः धुळे जिल्ह्यासाठी त्या ठिकाणी असणार आहे. नक्कीच शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या वाढीव उत्पादक खरेदी मर्यादेचा त्या ठिकाणी फायदा होईल. त्यामुळे तुम्ही तुमचा जो काय कापूस आहे तो CCIला जर का विकला तर तुम्हाला 8,110 रुपये एवढा बाजारभाव हा त्या ठिकाणी नक्की मिळेल.